ढीग नदीच्या कडेला लागलेले आहेत. त्यामुळे इथं भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. वाळू सम्राटांनी वाळू उपसा इतक्या प्रचंड प्रमाणात केलेला आहे. किलोमीटरची अट असताना सुद्धा त्यापेक्षा खोलच्या खोल त्यांनी पाण्यात वाळू उपसा करून इथं आपण पाहू शकतो सध्या वाळू उपसा बंद आहे. वन विभागाच्या कारवाईमुळे हा वाळू उपसा बंद आहे. पाहू शकतो हा सगळा परिसर वन विभागाचा परिसर आहे. वाळू सम्राटांनी वाळू उपसण्यासाठी इथं वन विभागाची कुठली परवानगी न घेता आणि नियमांची पायमल्ली करून रस्ता केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता सादलगाव मधल्या गायरान जमिनीतलं हे कुरण आहे. तिथं वाळू सम्राटांनी रस्ता नसल्यामुळं नियमांची पायमल्ली करून वृक्षतोड केलेली आहे आणि त्यातून रस्ता काढलेला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आता अटकाव केल्यामुळे सध्या हा वाळू उपसा बंद आहे. वन विभागाचा एवढा मोठं नुकसान होत असताना सुद्धा शिरूर तालुक्यातले प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात. हीच मोठी दुर्दैवाची बाब आहे.